वडखळ वर्सेस पेन असा हा सामना अतिशय सामन्याने आणि या ठिकाणी तुम्हाला तर व्हिडिओ रायगड जिल्हा पोलीस दलाच्या विद्यमानात संपन्न होणारी ही स्पर्धा पेन संघाकडनं प्रेषित बोरकर हा वडखळ दबंग वडखळचा खेळाडू 9 नंबरची जर्सी परिधान केलेला पाहूया. अतिशय अटीतडीने सामना सुरू झाला आहे. सुरुवातीपासूनच चढाई आणि पकडींचा बहारदार खेळ ह्या दोन्ही संघाकडनं पाहायला मिळत आहे. तर प्रेषित बोरकर रिक्त हस्ते मागे पडतोय आणि त्याला प्रत्युत्तर पुन्हा एकदा पेन टायगरचा हा चढाईपट्टू बलदंड शरीराचा मजबूत बांध्याचा मिथून मोकल तर अटीतटीनं खेळला जातोय. पेन वर्सेस वडखळ. पेन संघाकडे 5 गुण आहेत तर वडखळ संघाकडे 1 गुण. अतिशय सामना सुंदर रंगतदार स्थितीमध्ये आणि या ठिकाणी पुन्हा एकदा 1 गुण उत्पादन करतोय तो पेन संघ वर्सेस वडखळ. पेन संघाचा मिथून मोकल पुन्हा एकदा बलदंड शरीराचा मजबूत बांध्याचा हा चढाईपट्टू प्रयत्न करतोय, खोलवर चढाई करतोय. पाहूया 3 विरुद्ध 1 अशी लढत. सुपर टायटलची नामी संधी आहे. पाहूया प्रयत्न आणि आता मात्र इथे पकड होते. मिथून मोकल यांना सुपर टायटल झाले आणि 2 गुण संपादन केलेले आहेत ते वडखळ संघाने. वडखळ 3 गुण तर पेन 6 गुण. पुन्हा एकदा प्रेषित बोरकर बलदंड शरीराचा मजबूत बांध्याचा उंच पुरा असा चढाईपट्टू चढाई करतोय आणि गुण घेण्याचा प्रयत्न करतोय. पाहूया त्याच्या प्रयत्नांना यश या ठिकाणी येत नाही आहे. रिक्त हस्ते मागे परततोय आणि त्याला प्रत्युत्तर देतोय. पुन्हा एकदा पेन संघाचा हा 1 नंबरची जर्सी परिधान केलेला आतिश मोरे. पाहूया आतिश मोरे यांची चढाई कुठल्याही प्रकारचा धोका पत्करत नाही आहे. कुठलाही धोका पत्करत नाही आहे आणि त्या ठिकाणी त्रुटीत काळाचं अवलंबन या ठिकाणी केलं गेलं आहे. अतिशय सुंदर रायगड जिल्हा कबड्डी असोसिएशन रायगड जिल्हा पोलीस दलाच्या विद्यमानात संपन्न होणारी सागरी सुरक्षा चषक कबड्डी स्पर्धा. या कबड्डी स्पर्धेतील आजचा हा 5वा दिवस आणि 5व्या दिवसातील हा पहिला सामना. ही स्पर्धा साखळी पद्धतीने खेळवली जातोय. अतिशय पंचांना सुद्धा विनंती आहे की आपण चांगल्या पद्धतीने या ठिकाणी पंचगतीचं प्रदर्शन घडवत आहे. प्रेषित बोरकर पुन्हा एकदा चढाई घेऊ आपल्या संघासाठी चढाई घेऊन गेलाय तो सागरी सुरक्षा चषक 2025 कबड्डी साखळी स्पर्धांमध्ये आजच्या सामन्याच्या वेळेला उपस्थित असलेले प्रमुख पाहुणे आदरणीय श्री अभिजित शिवतरे सर, अपर पोलीस अधीक्षक सो रायगड यांचा यथोचित सन्मान करत आहेत. पोलीस निरीक्षक श्री सोमनाथ लांडे साहेब, मांडवा सागरी पोलीस ठाणे. तरी मी विनंती करतो की सत्कार स्वीकारावा.
तसेच सदर सामन्याच्या वेळेला आवर्जून उपस्थित राहिलेले श्री एकनाथ लिंगालकर, टाकादेवी मच्छीमारी सोसायटी मांडवा यांचा यथोचित सत्कार करण्यासाठी मी विनंती करतो. श्री लांडे सर. त्यानंतर आजच्या सामन्यासाठी आवर्जून उपस्थित असलेले श्री अंबर नाकवा, मल्हारी मार्टन मच्छीमारी सोसायटी रेवस बोडणी यांचाही यथोचित सन्मान करण्यासाठी मी विनंती करतो. तर या ठिकाणी पुन्हा एकदा या स्पर्धेसाठी प्रमुख पाहुणे आलेले माननीय अपर पोलीस अधीक्षक शिवतारे सर यांचा या ठिकाणी यथोच्च सन्मान मांडवा पोलीस ठाण्याच्या वतीने करण्यात आला. तर या सामन्याकडे आपण वळूया. टायगर पेन वर्सेस दबंग वडखळ यांच्यातील सामना आणि मिथुन मोकल यांच्याकडे पाहूया. आणि आता मात्र तीन खेळाडू बाद होत आहेत. एक मिथुन मोकल यांची उत्कृष्ट अशी चढाई, खोलवर चढाई आणि त्याने गुण संपादन केला. वडखळ संघाकडनं अतिशय चांगल्या पद्धतीनं या ठिकाणी क्षेत्ररक्षणाचा प्रयत्न करण्यात आला, परंतु पेनचा मिथुन मोकल ह्यानं मात्र एक सुंदर चढाई केली. एकाच चढाईमध्ये 3 गुण मिळवून सुपर रेड केली आणि या सुपर रेडमध्ये 3 खेळाडू त्यांनी बाद केलेला आहे. अतिशय चांगला सामना या ठिकाणी पाहायला मिळतोय. एकतर्फी होताना सामना दिसतोय. पाहूया. सुंदर असा सामना अतिशय अटीतटीने खेळला जातोय. उरला एक खेळाडू हा आणि पाहूया. ओ हो बोनस अधिक 1 गुण त्याने संपादन केला. वडखलचा हा खेळाडू अभिषेक भोई. पाहूया. 4 गुण संपादन करतोय या ठिकाणी मिथुन मोकल. मिथुन मोकल खरोखरच अतिशय सुंदर असा सामना. 7-14 असं गुणफलक आहे. प्रेषित बोरकरची ही चढाई प्रयत्न करतोय आपल्या संघासाठी. मिथुन मोकलना अतिशय उत्कृष्ट अशा 1 गुण मिळवतोय तो प्रेषित बोरकर. खरोखरच सामना अतिशय रंगतदार स्थितीमध्ये, कारण दोन्ही संघामध्ये दिग्गज असे खेळाडू आहेत. दिग्गज खेळाडूंचा भरणा आहे. अनुभवी खेळाडू आहेत. पेन आणि वडखळकडे दोन्ही संघाकडे चांगले खेळाडू आहेत. अतिशय सुंदर खेळ पाहायला मिळत आहे. हा चढाई घेऊन आलेला यश पाटील ह्याची चढाई आणि रिक्त हस्ते मागे परततोय. त्याला प्रत्युत्तर देतोय तो वडखळ संघाचा मंथन म्हात्रे. 1 गुण मिळवतोय. बोनस गुण मिळवलेला आहे मंथननं. पुन्हा एकदा मिथुन मोकल. बलदंड शरीराचा, मजबूत बांध्याचा मिथुन मोकल आपल्या संघासाठी प्रयत्न करतोय आणि खरोखरच अतिशय सुंदर अशी पकड त्या मिथुनला होतोय. उत्कृष्ट पकड ह्या ठिकाणी पाहायला मिळाली.
आणि त्रुटीत काळाचं अवलंबन या ठिकाणी करण्यात आलेलं आहे. हल 10-14 असा हा सामना रंगतदार स्थितीमध्ये सुरू आहे. क्षणाक्षणाला उत्कंठा वाढली जाते. पाहूया क्रीडा देवता कोणाला साथ देतो. पुन्हा एकदा प्रेषित बोरकर, बलदंड शरीराचा, मजबूत बांध्याचा, उंच पुरा असा हा खेळाडू प्रयत्न करतोय आपल्या संघासाठी. पाहूया आणि आता ह्या ठिकाणी सुंदर पकड पाहायला मिळाली आपल्याला. प्रसिद्ध बोरकर याची पकड विकी ठाकूर यांना एक सुंदर पकड केली आणि आपल्या संघासाठी गुण मिळवला. हा माफ करा, अलंकार ठाकूर याने एक सुंदर पकड घातली. चढाई घेऊन जातोय तो 10 नंबरची जर्सी परिधान केलेला वडखळ संघाचा हा चढाईपट्टू. राज पाटील यानं एक सुंदर चढाई केली आणि या चढाईमध्ये त्याने गुण मिळवला आपल्या संघासाठी. अतिश मोरे प्रयत्न करतोय आपल्या संघासाठी जास्तीत जास्त गुण मिळवण्याचा प्रयत्न, परंतु त्याच्या प्रयत्नानं यश काही आलं नाही. तो रिक्त असते मागे परतला आणि त्याला प्रत्युत्तर करते मंथन म्हात्रे. सुंदर मंथन. मूर्ती लहान पण कीर्ती महान. मूर्ती लहान पण कीर्ती महान अशी दैदिप्यमान खेळ करतोय. सुंदर प्रयत्न केला आणि इथे मात्र यश पाटील यानं सुंदर चढाई केली आणि आपल्या चढाईमध्ये दोन गुण वाटतं संपादन केले. इकडे मात्र दबंग वडखलचा हा चढाईपट्टू प्रयत्न करतोय तो राज पाटील. क्या बात है, बहुत बढ़िया, बहुत अच्छे राज पाटील प्रयत्न करतोय, एक गुण मिळवतोय आणि सामना अतिशय रंगतदार स्थितीमध्ये सुरू आहे. क्षणाक्षणाला उत्कंठा वाढली जाते. पाहूया मिथून मोकल, बलदंड शरीराचा, मजबूत बांध्याचा हा चढाईपट्टू आणि आता इथे सुंदर, क्या बात है, बहुत अच्छे, सुंदर पकड घातले कोपरारक्षकानं, अतिशय सुंदर. तर या ठिकाणी पेण संघाचे 17 गुण आहेत तर वडखळ संघाचे 14 गुण आहेत. अतिशय रंगतदार. राज पाटीलचा प्रयत्न अटोकाट प्रयत्न करतोय आपल्या संघासाठी गुण घेण्यासाठी आणि आता मात्र त्याच्या प्रयत्नांना या ठिकाणी यश नाही आहे. इथं ते मागे परत आहे आणि त्याला प्रत्युत्तर पुन्हा एकदा यश पाटील. मला वाटतं पाटणेश्वर संघाचा हा खेळाडू आहे. शिवशंभू पाटणेश्वर संघाचा खेळाडू प्रतिनिधित्व करणारा, राहणार तो पेण तालुक्यातील ओढंगी गावचा आहे. प्रयत्न करतोय. पाहू हे मारून घ्या, फकी मारून घ्या लगेच. बोनस रेषा आहे, ऑफिशियल टाईम आउट लवकर द्या. सामना अतिशय रंगतदार आहे. दिग्गज खेळाडूंचा दोन्ही संघामध्ये भरणा आहे. पुढील लढतीसाठी आपण चला रेड घ्या. थांबा मारून दे. अरे हे मारून द्या. थांबा ठीक आहे 5 आहे का.
सुंदर प्रयत्न करतोय वडखळ संघाचा हा चढाईपट्टू. मंथन म्हात्रे हा रिक्त असताना मागे परतला आणि वारंवार चढाई आपल्या संघासाठी करणारा यश पाटील. यश पाटील याची चढाई पाहूया. सुंदर प्रयत्न करतोय, खोलवर चढाई आहे आणि आता मात्र या ठिकाणी रेड परत घ्या, रेड परत घ्या. अरे रेड घ्या, परत पडलेला आहे. गडबड करू नका. हॅलो, हे पहा, निर्णय हा काही दिला असेल परंतु 3 सरपंच उपसरपंच ह्याच्यामध्ये चर्चा करून निर्णय काही बदलता येतो. कृपया लक्षात घ्या. अलंकार मोकल हा चढाई करतोय. पाहूया संघासाठी. टायगर पेंट संघाचा हा चढाईपट्टू आपल्या रिक्त हस्ते मागे पडतोय. एक वेळा सका रशी घ्या, रशी घ्या. अतिश मोरे थांबा. गडबड करू नका मित्रांनो, तुम्ही गडबड करता. पंचांना कन्फ्यूज करू नका. विसरकडे लक्ष द्या. तिसरी चढाई अतिश मोरे चढाई घेऊन गेलाय. पाहूया.
अरे सांगायला नाही. पुन्हा एकदा राज पाटील याची चढाई. सुंदर सामना, दोन्हीकडे दिग्गज खेळाडू आहेत, प्रयत्न करतायत आणि आता ह्या ठिकाणी राज पाटील पुन्हा एकदा गुण संपादन करतोय. मित्रांनो, पंचांना निर्णय देऊ द्या. तुम्ही सगळे 4-4, 5-5 प्लेयर त्या पंचाकडे दात मागायला जाता. पंच आहे त्या ठिकाणी, पंचाला निर्णय देऊ द्या. मग तुम्हाला काय म्हणणं आहे ते सांगा. पंचावरती दबाव आणण्याचा प्रयत्न करू नका. 4-4, 5-5 जण त्या ठिकाणी पंचाला निर्णय मागायला जातात. हा, अतिशय सुंदर असा सामना. रायगड जिल्हा पोलीस दलाच्या विद्यमाने संपन्न होणारे सागरी सुरक्षा चषक कबड्डी स्पर्धेतील हा सामना सुरू आहे. दोन बलाढ्य संघादरम्यान पेन वर्सेस वडखळ हा सामना सुरू झाला आहे आणि मध्यंतराला अतिशय रंगतदार स्थितीमध्ये सामना थांबला होता. आता दोन्ही संघ, पेन संघाचे 18 गुण आहेत तर वडखळ संघाचे 17 गुण आहेत. अटीतटीने खेळला जातोय. पाहूया या सामन्यामध्ये विजयश्री कुणाच्या गळ्यात माळ घालते ते मात्र पाहायचं आहे. अलंकार मोकल पुन्हा एकदा चढाई घेऊन आलाय. पाहूया तिसऱ्या चढाईसाठी. तिसरी चढाई, ह्या चढाईला गुण घेणं क्रमप्राप्त असतं, गुण घेणं आवश्यक असतं. पाहूया आणि या ठिकाणी पकड होते. पाहूया अतिशय अटीतटीने खेळला जातोय. दोन्ही संघ समान गुणावरती आणि आता मात्र राज पाटील नवतरुण कारावी हा त्याचा स्थानिक संघ आहे. अनेक मैदानं ह्या खेळाडूंनी गाजवलेली आहेत. क्या बात आहे, वा सुंदर. हा चंचल चपल चतुर असा जिल्ह्यातील खेळाडू आहे. अनेक मैदानं ह्या चढाईपट्टूनं गाजवलेली आहेत. विशेषतः कारावी संघाचे 2 खेळाडू महत्त्वपूर्ण खेळ करणारे, एकीकडे मिथून आहे तर दुसरीकडे राज आहे. सुंदर अशा चढाया दोन्ही खेळाडूंकडनं आपल्याला पाहायला मिळत आहेत. तर पेंट संघाकडनं यश पाटील सुद्धा चांगल्या प्रकारच्या चढाया करतो. इकडे प्रेषित बोरकर हा सुद्धा संघासाठी प्रयत्न करतोय.
खेळाडूचा बदल केलाय, पाहूया. जितेश पाटील ह्याला संघामध्ये स्थान दिलेलं आहे, पाहूया. बोनस गुण मिथून याने मिळवलेला आहे आणि जितेश याची पहिलीच चढाई, पाहूया. जितेश पाटील हा सुद्धा वायुसूत ओढंगी संघाचा हा चढाईपट्टू. यानं सुद्धा अनेक मैदानं जिल्ह्याची गाजवलेली आहेत आणि तो रिक्त असतं मागे परत नाही. पुन्हा एकदा मिथून मोकल याची चढाई, पाहूया. बडखळ वर्सेस सुंदर चढाई. पुन्हा एकदा मिथूनने वारंवार चढाई केल्या आहेत. 2 सुपर रेट सुद्धा केलेले आहेत. 2 वेळा त्याने 3-3 गुण संपादन केले आणि 2 वेळा सुपर रेट केलेले आहेत. असा हा मिथून प्रयत्न करतो. सुंदर प्रयत्न होता. या ठिकाणी जितेश पाटील याची पकड होतोय. आता मात्र वडखल संघावरती संकट आलेलं आहे, पाहूया. 2 विरुद्ध 1 अशी लढत आहे. सुंदर पेन वर्सेस वडखळ असा सामना सुंदर असा चालू आहे, पाहूया. खोलवर चढाई करून आता मात्र या ठिकाणी रोशित बोरकर याची पकड झालेली आहे. तर तुटूत काळाचं अवलंबन या ठिकाणी संघाकडनं घेतलंय, पाहूया. सत्तावीस 23 असं गुणफलक आहे. वडखळ 23 गुण आणि पेन 27 गुण. पुढील सामन्यासाठी आमंत्रित केलेलं आहे दादर सागरी. पुढील सामना दादर सागरी आणि वडखळ असा सामना पुढचा आहे. दादर आपण तयारीत राहायचं. वडखळ संघाचा हा चढाईपट्टू चढाई करतोय, पाहूया. संदेश पाटील आणि आता या ठिकाणी त्याची पकड होते. पेन संघ आणखीन 1 गुणाची कमाई करतोय आणि 28-23 असं गुणफलक आहे. मिथून मोकल पुन्हा एकदा वारंवार चढाई करतोय, पाहूया. या सामन्यामध्ये अतिशय सुंदर असा खेळ करणारा, उत्कृष्ट चढाई करणारा मिथून मोकल
पुन्हा एकदा चढाई गेलाय तो छोटा खेळाडू. कबड्डीला साजेल अशी त्याची चढाई, खरोखरच सुंदर अशी चढाई करतोय, प्रयत्न करतोय, परंतु प्रयत्नांना यश त्याच्या आलेलं नाही. आणि पुन्हा एकदा यश पाटील, पेंड संघाचा यश पाटील 4 नंबरची जर्सी परिधान केलं आहे. आपल्या संघासाठी प्रयत्न करणार. रायगड जिल्हा पोलीस दलाच्या विद्यमानं संपन्न होणारी आणि रायगड पोलीस अधीक्षक श्रीमती आचल दलाल यांच्या संकल्पनेतून साकारणारी ही बीच कबड्डी स्पर्धा. या बीच कबड्डी स्पर्धेतील हा सामना आपण पाहतोय. तर पुन्हा एकदा चढाईवर जातोय तो वडखळ संघाचा हा चढाईपट्टू मंथन म्हात्रे. मंथन म्हात्रे खोलवर चढाई करतोय, प्रयत्न करतोय, पाहूया. पुन्हा यश पाटीलची चढाई. यश पाटील प्रयत्न करतोय गुण घेण्यासाठी पेंट संघाकडनं. तर वडखळ संघ काहीशा गुणांनी पिछाडीवर आहे. काहीशा गुणांची आघाडी आहे ती पेन ह्या संघाकडे. पाहूया. आणि त्रुटीत काळाचं अवलंबन पुन्हा एकदा वडखळ संघाकडनं घेण्यात आले. सामना अतिशय सुंदर. रायगड जिल्हा पोलीस दलाच्या विद्यमानं संपन्न होणारी ही बीच कबड्डी समुद्राच्या सानिध्यात डोंगर कुशीच्या रांगा, डोंगराच्या कुशीत वसलेला समुद्रकिनारा आणि समुद्राच्या झुळझुळ लाटा आणि सुंदर अशा वनस्त्रीनं नटलेली ही क्रीडानगरी. रायगड जिल्हा पोलीस दलाच्या वतीनं ही संपन्न होणारी जिल्हास्तरीय बीच कबड्डी स्पर्धा, समुद्र किनाऱ्यावरील स्पर्धा. तिसरी चढाई घेऊन जातोय. पुन्हा एकदा वारंवार चढाई करतोय वडखळ संघाचा हा चढाईपट्टू छोटा मंथन म्हात्रे. सिंगल पॉईंट अर्थात 1 गुण मिळवतोय मंथन म्हात्रे. पुन्हा यश पाटीलची चढाई. अरे झाले, तुम्ही बोलू नका, बघा तिकडे. हॅलो. आता मात्र सुंदर खेळ या ठिकाणी दोन्ही संघाकडनं पाहायला मिळते. 28-30 2 गुणांची आघाडी ही पेंट संघाकडे आहे आतापर्यंत. पाहूया. (28-31) सामना संपायला शेवटची 5 मिनिटं आहेत.
आणि 3 गुणांची आघाडी ही पेन संघाकडे आहे 28-31. यश पाटीलची ही चढाई आहे. त्याला माहिती आहे की आपल्याकडे काही गुणांची आघाडी आहे, त्याच्यामुळे तो धोका पत्करायला तयार नाही आहे. वित्तास्त मागे पडतोय आणि पुन्हा एकदा चढाई घेऊन येतोय तो उंच पुरा असा बलदंड शरीराचा वडखल संघाचा हा चढाईपट्टू. सुंदर सुंदर अतिशय सुंदर. समीर हिरवे याच्याकडनं सुंदर पकड आपल्याला पाहायला मिळाली. चढाई आणि पकडींचा बहारदार असा खेळ या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. सामना संपायला शेवटची 4 मिनिटं आहेत आणि 4 गुणांची आघाडी ही पेनकडे आहे. सुंदर असा सामना आपण पाहतोय. पुन्हा एकदा मंथन म्हात्रेला माहिती आहे काहीशा गुणांची. सुंदर सुंदर हो तुटीत काळाचं अवलंबन. 2 गुणांची आघाडी आणि 2 गुणांची पिछाडी. वडखल संघ काय करतोय ते मात्र पाहिजे आहे. सुंदर असा सामना, रंगतदार असा सामना या ठिकाणी सुरू आहे. 2 गुणांची आघाडी, नाममात्र 2 गुणांची आघाडी ही पेन संघाकडे आहे. रायगड जिल्हा पोलीस दलाच्या विद्यमाने संपन्न होणारी भव्य आणि दिव्य साखळी कबड्डी स्पर्धा, बीच कबड्डी स्पर्धा या ठिकाणी रंगतदार स्थितीमध्ये राज पाटील याची चढाई. 4 विरुद्ध 1 लढत. पाहूया राज कशा प्रकारची खेळी करतोय, कशा प्रकारचे डावपेच आखतोय ते मात्र पाहायचं आहे. वा क्या बात आहे. एका थर्ड सुपर टॅटर या ठिकाणी राजनं खरोखरच नावाप्रमाणे सुपर रेड केलेली आहे. माफ करा, सुपर रेड राज पाटीलची. आणि आता मात्र या सामन्याला कलाटणी येतोय की काय ते पाहायचं आहे. पाहूया. मारलेला आहे ते तुम्ही ओरडू नका मित्रांनो. वडखल 36 पेन 30 असा सामना. रंगतदार पुन्हा एकदा राज पाटील सामन्याची सूत्र हातात घेतली आणि या सामन्याला कलाटणी आणण्याचं काम पुन्हा एकदा राज पाटील. सुंदर सामना, अतिशय सुंदर सामना या ठिकाणी प्रेक्षकांना पाहायला मिळतो.
हल हल अरे सुंदर सुंदर हे थांबले अरे बोनस दिलाय गडबड करू नका पुन्हा एकदा राज पाटील अतिशय अटीतटीने खेळला जरा सामना क्षणाक्षणाला उत्कंठा वाढली जातोय आणि प्रयत्न करतोय तो राज पाटील आपल्या संघासाठी पाहूया अतिशय सुंदर सामना प्रेक्षकांची मनं जिंकणारा प्रेक्षकांची मनं रिझवणारा हा सामना अतिशय चांगला सामना पाहायला मिळाला प्रेक्षकांना आणि आता हा सामना संपतोय या ठिकाणी अतिशय अटीतटीनं हा सामना झाला आणि 35-40 हा